अभि असेल, विनोद दादा असतील आणि मास्टर क्लास पॅडी, जयवंत, संपूर्ण संघ, टोटल ऑल प्लेयर आर दी डायनामिक. या ठिकाणी आदरणीय संतोषजी करपे साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती कोहिनूर पाटण तालुका गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न होत असताना पाहतोय. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. चला मॅच स्टार्ट करायचे मनोज दादा, कारण की घड्याळात बरोबर 5:15 वाजलेत. या मॅच नंतर आपल्याला एक महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे. मत्रेवाडी संघ वाट पाहतोय आणि त्यांच्या वाट पाहण्याला उशीर करू नका. सलतेवाडीचा सिंबा अक्षय सलते मैदानात उतरला आणि त्याच्या जोडीला शैलेश आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण चला आपण स्टार्ट करायची मॅच. बॉक्स आणायला मी बोललो होतो. आहे का बघ? आहे ना? नाही आलो आहे घरी. एक बॉल बघेनच झाले. हो तर काय आहे का? वंटीत गेला पहिला टरपायला जाता की होगा आपला. प्रॅक्टिसला तुम्ही जाता तुम्हाला प्रॅक्टिस होईल. टरपलायला जातात. टरपलायला जातात प्रॅक्टिस होईल. तीनच राहिले तर कोणी आणलेलंच नाही. गेला गेला मॅचला होते सुरुवात. विनोद दादा, अक्षय आणि शैलेश सलामीची जोडी सलतेवाडी गावाकडून सातत्यानं ओपनिंग करत असताना आपण पाहिलंय. व पहिलाच फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तानाजी. पहिला चेंडू येतोय डॉट आणि एक अनुभवी गोलंदाज विनोद दादा यांच्या पुढे तुमचा हा इंटेंट चालू शकणार नाहीये. खूप मोठा काळ आहे. जेवढा आमचं वय नाहीये तेवढा त्यांचा क्रिकेटचा काळ आहे. विनोद दादा पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवले. क्षेत्ररक्षक कोणताही नाही ते पाहिलं आणि अक्षय सलतेच्या बॅट मधून येते दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 4 धावा. ओ वाईट बॉल, चांगला बॉल, वाईडिश यॉर्करचा प्रयत्न आणि येस गुड डिलिव्हरी. वाईडिश यॉर्करचा प्रयत्न आणि यशस्वी. व पुन्हा एकदा पंच केला. फक्त दिशा दिले पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू जातो डीपला अतिशय वेगाने. अगदी शर्यत जुंपले परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. आमचे पंच कुंभार सर दर्शवतायत डिक्लेच्या स्वरूपात धाव येते. 5 धावा धावफलकावरती सलतेवाडी संघाच्या.
ओ चांगला फटका, परंतु चांगला क्षेत्ररक्षण ताना यांचं. आज तानाजी यांची बॅटिंग चांगली राहिले. एक स्टार्ट दिली होती चांगली पहिल्या मॅच मध्ये, त्यानंतर पॅडीची क्लासिक बॅटिंग अगदी रोखून ठेवलंय सलतेवाडी संघाला. आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी व पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. विनोद मनेरकर यांच्या पुढे तुम्ही हात खोलू शकणार नाहीये. कित्येक कैद्यांना, कित्येक खेळाडूंना त्यांना बेड्या ठोकलेत आणि आज देखील तितकीच सुरेख गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. पहिल्या षटकाचे होते सांगता आणि निर्णायक षटक, फक्त धावा खर्च केले आहेत त्या म्हणजे फक्त 6. आमच्या मंगलमूर्तीतील खेळाडू आहेत त्यांचं मनापासून आभार. चेंडू जाऊन शोधून घेऊन येत आहेत. नक्कीच उद्या देखील आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत जरूर. या आयोजनामध्ये कोणतीही कमी नाहीये. दुसरं षटक शरदवरती पहिलाच फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला. हो, कॅच सुंदर जर झाली असती तर नक्कीच अप्रतिम कॅच राहिली असती. उलट्या दिशेने धावून ती कॅच पकडण्याचा प्रयत्न. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. 8 धावा धावफलकावर. अक्षय आणि शैलेश ही सलामीची जोडी सातत्याने सलतेवाडी गावासाठी त्यांनी खूप मोठे काम राहिले. त्यांचं खूप मोठ्या इनिंग्स बिल्ड केलेत, परंतु आज खेळावं लागेल या मुकाबल्यामध्ये. शरद दुसरा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. धावफलक पोहोचेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 9. आपण पाहतोय श्री मंगलमूर्ती चषक 2025 आणि कोणतीही स्पर्धेमध्ये कमी ठेवलेली नाहीये. मराठवाडी चे खेळाडू जितके क्रिकेटर आहेत तितकेच क्रिकेट प्रेमी आहेत गावामध्ये. हा फटका देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय. ओ व्हॉट अ कॅच यार, एक्सलेंट एफर्ट. चांगली कॅच, अगदी डाय मारून शेवटच्या क्षणाला कॅच ऑफ द डे. आज ज्योतिर्लिंग 11 संघाकडून हार्दिक पांड्या सदा पाटील यांनी जी कॅच घेतली होती डाय मारून एका हातामध्ये, त्यासारखीच आज कॅच घेतले डाय मारून. आकाशने कॅच घेतली ती. आज नक्कीच सगळ्यांना आपल्या बाजूने नजरा वळवायला दाखवलेत. फक्त बॅटिंग बॉलिंग नाहीये, फक्त क्षेत्ररक्षणच या मॅच मध्ये आपण तुम्हाला आणतो. पुन्हा एकदा आकाश चेंडू खाली आहे. यावेळेस आकाश नाहीये, यावेळेस महेश आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. आकाश उर्फ आमच्या हृदयातील मित्र असे दादा सांगतायत. आमचा जवळचा मित्र आहे. नक्की सावंतवाडी मराठवाडी बाजूबाजूलाच गाव आहेत. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा झटका लागला. हरीश आलाय मात्र आता. हरीशवरती संपूर्ण जिम्मेदारी असेल. धावफलकावरती 9 आहेत आणि इथून पुढे धावा येणं खूप गरजेचं आहे. शरद आज चांगली गोलंदाजी राहिले. अचानक सावंतवाडी संघाकडून पाठीमागच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीकडून संघ कमी पडला होता, परंतु आज कमबॅक आहे. परंतु यावेळेस मात्र त्याला कुठेतरी गालबोट लागेल. व्हाईट बॉल हाताला जातोय शरद यांच्या माध्यमातून. धावफलक पोहोचेल 10.
विनंती करतो ज्या गेट समोर गाड्या लावल्यात बाईक्स त्या बाजूला हटवायच्या आहेत आणि फोर व्हीलर आहे ती देखील बाजूला हटवायची आहे कारण की आतून मोठा टेम्पो बाहेर जाणार आहे. त्यांना जागा देण्यासाठी आपण प्लीज मी विनंती करतो गाड्या हटवायच्या आहेत गेटवरच्या. ओ यावेळेस पैकी खराब परंतु बॅकअप राहिलाय. ओ हा फटका चांगला आहे. कॅच हिटची संधी. कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते आणि धावा देखील 2 जोडल्या जातील. धावफलक 15. हरीश प्रयत्न चालू आहे एका बाजूने. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकानंतर सलतेवाडी संघ पोहोचतोय 15 या आकड्यावरती. चला अचानक सावंतवाडी पॅडी चला आपण जरा वेग वाढवायचा आहे मित्रांनो कारण की अजून एक मॅच देखील आहे. जयवंत यांना बोलवलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली त्यांनी आणि आता देखील या मॅच मध्ये त्यांना बोलवलंय. चला मॅच स्टार्ट ठेवायचे. जयवंत शेवटचं षटक घेऊन 15 धावा जोडलेल्या आहेत आतापर्यंत सलतेवाडी संघाने. पोलटॉस बॉल अक्षयचा प्रयत्न नाखुश आहे त्याच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन सांगतोय परंतु पॅडी ओहो चांगला प्रयत्न राहिला परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा डिक्लेअरचा इशारा. धावफलक पोहोचते 16 या आकड्यावर. एक धावेने संघाच्या धावाचं घरटं भरलं जात आहे अक्षयच्या बॅटमधून आणि अक्षय मुख्य खेळाडू आहे सलतेवाडी संघाचा आणि ज्या ज्या वेळेस तो खेळतो त्याची बॅट बोलते त्या त्यावेळेस संघाने चांगली टोटल उभी केले. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ राहिलाय परंतु आता खेळावं लागेल अगेन्स्ट दी जयवंत. स्लिप ठेवलेले आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 17 या आकड्यावरती. थेंबे थेंबे का होईना परंतु तळे साचवण्याचा प्रयत्न सलतेवाडी या संघाचा चालू आहे. जय भवानी करपेवाडी संघ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. व पुन्हा एकदा चांगला अलॉंग द ग्राउंड फटका खेळाय जातो डीपला. ओ चांगला एफर्ट. धावफलक पोचते 19.
ओ हा फटका चांगला आहे, सर्कल कव्हर करून जातोय क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावतोय. हो चांगलं थोडंसं पंबल विनोद दादा यांच्याकडे हसतायत स्वतः. बॉल देखील टर्न झाला. आउटफील्ड थोडीशी खराब आहे ऑफ साईडला, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. धावफलक पोहोचते 22 या आकड्यावर आणि हा असेल फ्रीटचा बॉल. पंचांचा इशारा येतोय, फ्रीटचा चेंडू. अक्रॉस द बॅट खेळाय, फटका जातोय डीपला. फ्रीटचा बॉल खासा फायदा घेऊ शकले नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हरीश थांबला होता, परंतु फेकी खूप उंच केली होती. आणखीन एक चोरटी धाव, 1 पे 1 डबल दुक्कीमध्ये धावफलक पोहोचतोय 24 या आकड्यावर. 24. व थोडासा बॅटला ब्रश होऊन जातोय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये धावफलक पोहोचते 25-25. धावफलक पोहोचले आहे 25 या आकड्यावरती. 25. वरून 3 आल्या नो पकडून 22 झाल्या. आताच्या 2 24 आणि आताचे 1 25. 25 झाले की 25 झाल्या म्हणून 25 सांगा. 25 बोला. 25 धावा झालेत. देखील फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीपला. पहिला वेगाने दुसरीचा प्रयत्न, आणखीन देखील चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. विकेट आहे. 26 धावा होतील. पुन्हा एकदा चांगला फटका हातात मारला अक्षयने. 1 धाव येते. धावफलक पोहोचते 27-28 धावांचं लक्ष असेल अचानक सावंतवाडी संघासमोर. हॅलो हॅलो, सलतावडी बिल्डिंग लावून घ्या. पाणी तर ठेवा गेला का असं ठेवता का पाणी मग संपला असं सांगत चालतो. बाहेर होते कारण नंतर
चला मॅच स्टार्ट करायचे. अचानक सावंतवाडी, आपण लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत मित्रांनो. तोपर्यंत ऐकूयात डीजे यांच्या माध्यमातून समुद्र संगीत. अठ्ठावीस धावांचा पाठलाग करायचा आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन चेंडूने सुरुवात करतोय. 28 धावा रोखायचे आहेत त्याला आणि पॅडी आणि तानाजी यांच्यावरती जिम्मेदारी दिली आहेत. 28 धावा जमवा आणि या संघाला विजयी करा. करूया मॅचला सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. अक्षय सलतेवाडीचा सिम्बा गोलंदाजी ट्रॅकवरती. आज बॅटिंग राहिले, दोन्ही मॅच मध्ये चांगला खेळला, परंतु आता या मॅच मध्ये निर्णायक गोलंदाजी करावी लागेल अगेन्स्ट दी अचानक सावंतवाडीचा मास्टर क्लास पॅडी. पहिलाच बॉल पुढे येऊन मारलाय हा. यावेळेस आज नशीब आहे अचानक सावंतवाडी संघाकडून. जसा चेंडू जातोय फलंदाजी दिशेने, आउटफील्ड थोडीशी खराब आणि चेंडू टर्न होतोय. क्षेत्ररक्षकाची कोणती चुकी नाहीये, परंतु विराज याचा चांगला बॅकअप, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर वरून धावत आला होता चेंडू पकडण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक तानाजीकडे. ते एक धाव पहिल्या चेंडूवरती आले. ओहो, अगदी सरप्राईज केलंय. टो क्रशर यॉर्कर लेग पायच्या स्वरूपात एक धाव येते. ऑर्बेचा षटक आहे. 2 चेंडूवरती 2 धावा आलेत, परंतु हा चेंडू खूप सुरेख. ओ, हॅप ट्रॅकर होता जरूर. पंच आमच्याकडे दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, 3 धावा धाव फलकावर. ओ, चांगला अगदी गॅपला पाहून भेदून जापर्यंत चेंडू चांगला अडवला जाईल. मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते तानाच्या बॅटमधून. तानाचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. धावफलक पोहोचतोय 4 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडू आले. सुरेख असं पॉवर प्ले मधलं षटक हाताळले आतापर्यंत अक्षयने, परंतु आता मात्र स्ट्रायकिंगला असेल मास्टर क्लास पॅडी. आपटका चांगला आहे, परंतु हातामध्ये आला होता, परंतु घेता आला नाहीये. अजय तिथे करतोय चुकी आणि कॅच मध्ये ही मॅच बनवणारी मॅच होती. पॅडीची कॅच ड्रॉप होते आणि धावून 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचले 6 या आकड्यावर. नाखुश आहे अक्षय. त्याला माहित होतं ही कॅच किती महत्वाची होती. 1 पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ठेवलाय त्याने अगेन्स्ट दी पॅडी. क्षेत्ररक्षण खूप सजवलंय छान. पटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड, डाऊन द ट्रॅक, इन टू द फॅन्स.
मास्टर क्लास पॅडीच्या बॅटमधून श्री मंगलमूर्ती चषक 2025 मधला क्लासिकल लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. यावेळेस पंचांकडे अपील केली होती जरूर हरीशने, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीयेत. पहिल्या षटकाची होती ते सांगता धावफलक धावांचा पाठलाग करत असताना जमवलेले आहेत 10. आता मात्र गरज असेल 12 चेंडू 18 धावांची. अजून देखील मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे. तुम्हाला आज सर्वोत्तम खेळी करणं गरजेचं आहे, कारण की श्री मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये तुम्हाला पुन्हा एका वर्षाने वाट पाहावी लागेल, कारण की पुढच्या वर्षी आम्ही 50 ओलांडून पुढे जाणार आहोत. श्री मंगलमूर्ती क्रिकेट क्लब मराठवाडी सायन्स 1975 1975 साली या संघाची पहिली पायाभरणी झाली, पहिली वीट लावली आणि त्या विठेवरती कित्येक महान खेळाडू बनत गेले. ही महान लिगसी आहे मराठवाडी गावची. एक धाव येईल, एक चोरटी धाव म्हणावी लागेल, कारण की जसं पाहिलं स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक नाहीये, धावत जाऊन ती धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक येते पॅड इकडे, धाव फलकावरती सोडल्या जात आहेत. टोटल 11. आता 12 चेंडू 17 धावांची. पॅडी अगेन्स्ट हॅरी. ही बॅटल पाहायला मजा येईल. दोन्ही उत्कृष्ट खेळाडू. पोलटॉस बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. विराज विराज विराज, जिकडे तिकडे विराज. अगदी रोनाल्डो पाहायला मिळाला. नक्कीच इडन गार्डन वरती मेसी आला होता आणि मेसीचं आगमन भारतात झालं होतं, तसा आज हा आपल्या सलतेवाडी गावचा विराज म्हणजे मेसीच. अगदी फुटबॉल सारखा चेंडू पायाने अडवलाय. धावफलक पोहोचतोय 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू येतोय आमच्याकडे समोरच्या दिशेने. रमेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. मनकॅन्ड करण्याचा प्रयत्न. धावफलक पोहोचला आहे 14 या आकड्यावरती. अजून 14 धावांची गरज. स्ट्राईक आहे. सावंतवाडीचा ताना. ओ चांगला फटका. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहे त्याच्या उजव्या बाजूला. चेज तो पकडेपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज पॅडी आणि ताना रनिंग बिटवीन द विकेट. चांगली. धावफलक पोहोचते 16 या आकड्यावर. 12 धावांची अजून देखील गरज. हॅरीचं कौतुक करावं लागेल. वेट दिलेले नाहीये, रूम जास्त दिलेला नाही चेंडूवरती, जागा बनवून दिलेली नाहीये दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला फटका. चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. थोडंसं पंबल. जर्सी नंबर 88 आणि 2 धावा पळून काढलेत. यावेळेस चेंडू कॅरी करण्याचा प्रयत्न. यावेळेस चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पॅडी स्वतः जाळ उभं केलं आणि स्वतःच त्या जाळ्यामध्ये फसलाय. विकेटचं पतन. 2 धावा गेल्यानंतर तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट पूर्णपणे फेल आणि त्याची गाडी अगदी मराठवाडी जवळ येऊन फेल झालेली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात पॅडी जातोय माघारी. धावफलक पोहोचतोय 18 या आकड्यावरती. आता मात्र 10 धावांची गरज. डगआउट मधून कोण येईल, कारण की पॅडी बाद होतोय. येस, डगआउट मध्ये विनोद मनेरकर. हाय पाय या खेळाडूची. डायनामिक प्लेयर अचानक सावंतवाडी संघाचा. अगदी धावतच आलेले आहेत. ही मॅच बनली आहे, नाहीतर ही मॅच बनवलेली आहे हॅरीने या रनआउटची विकेट घेऊन. 7 चेंडू 10 धावांची गरज.
7 चेंडू 10 धावांची गरज. विनोद मनेरकर आलेत. हरीश शैलेशला थोडासा पुढे घेतलाय. चांगला बॉल अगदी यॉर्क केलाय, ब्लॉक केलाय विनोद दादा यांना. आणि हा होता महत्वाचा चेंडू या महत्वाच्या मॅच मधला. 6 चेंडू आणि आता गरज असणार आहे 10. 6-10 हे आहे समीकरण. आणि हे समीकरण सोडवण्यासाठी, सिद्धांत मांडण्यासाठी, सूत्र चालवण्यासाठी या संघाचा सूत्रसंचालक हॅरी त्याने चेंडूसाठी बोलवलं आहे विराजला. आणि विराजला आज संघासाठी सूत्र हलवावे लागतील. सहा चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईक आहे सावंतवाडीचा मराठी बाणा आपला ताना दादा आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकिंगला विनोद मनेरकर. या जोडीवरती जिम्मेदारी. विराज क्षेत्रक्षण बदलताना, क्षेत्र सजवताना. पहिला बॉल येतोय, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फेकून दिल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कॅच ड्रॉप होऊन चेंडू जातोय सीमा पार. षटकार येतोय. गोलंदाज रोनाल्डो विराज. आता मात्र या मॅच मधील या षटकाराने हवा काढले. 5 चेंडू उर्वरित आहेत आणि 4 धावा जमवायचे आहेत. ओहो, यावेळेस फटका बसला. यावेळेस संधी पुन्हा एकदा निर्माण केले. नाखुश आहे, नाखुश आहे, नक्कीच नाखुश असेल गोलंदाज विराज. पहिल्या चेंडूवरती संधी बनवली, कॅच हातात होती, कॅच ड्रॉप झाली, चेंडू सीमा पार. यावेळेस पुन्हा एकदा कॅच बनवली होती, पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. आणि ज्या वेळेस तुम्ही उशिरा पोहोचणार, तुमची ढेबवाडी स्टँडवरून गाडी चुकणार, तुम्ही कराडवर वेळेवर पोहोचणार आणि कराडवरून तुमची कोल्हापूर नाक्यावरून मुंबईला जाणारी गाडी देखील चुकणार. त्यामुळे वेळेत काम करणं गरजेचं आहे. फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस पाहतोय. शैलेशला मिड ऑन वरून हटवलाय. नक्कीच लॉंग ऑन वरून हटवलाय, त्याला लॉंग ऑनलाच घेतलंय कारण की डावखुरा फलंदाज येतोय विनोद मनेरकर स्ट्रायकिंगला. व पुन्हा एकदा पंच केलाय, बॅकफूट पंच आणि इथे संधी आहे. एस पंचांनी बोट उभं केले आणि हर्षा म्हणजे चिता आणि चित्याची चपळाई त्याच्या नजरेतून कोणीही धाव चोरू शकणार नाहीये. विकेटचं पतन. विनोद दादा धावचीतच्या स्वरूपात बाद. 3 चेंडू 3 धावांची गरज. धावफलक 25. चला नवीन बॅट्समन. चल दादा मित्रा, धावत यायचंय. मंत्रेवाडीचा कर्णधार सज्ज राहायचा आहे. अतुल टॉस का बॉस मध्ये लगेचच टॉस केला जाईल. चला मॅच ऑन ठेवायचा. विराज चल बाळा. ओ चांगला बॉल, अगदी वाईडिश लाईन पकडून ऑफसाईड ते ऑफ चेंडू हाताळला होता आणि यश येतंय विराजला. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज. ती जर कॅच पकडली असती किंवा तो षटकार वाचला असता तर क्लास गोलंदाजी, अजून देखील क्लास गोलंदाजी. त्याच्या पद्धतीने चांगली गोलंदाजी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. अगदी नकाशा सजवलाय क्षेत्ररक्षणामध्ये. ऑफ ट्रॅकर खूप उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. 1 धाव येते. धाव फलक पुढे पोहोचेल 26 या आकड्यावरती. 1 चेंडू 2 धावांची गरज. सलतेवाडीचा रोनाल्डो विराज आज धावलाय जिंकता मैदानामध्ये. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट गोलंदाजी केले. आता रणनीती आखली जाईल. मनोमंथनामध्ये विचार केला जाईल कोणता चेंडू कारगर साबित राहील. आतापर्यंत 5 प्रकारचे 5 व्हेरिएशन पाहिलेत, परंतु हा त्याच्या भात्यातील उत्तमातील उत्तम चेंडू हाताळावा लागेल. 1 चेंडू 2 धावांची गरज.
एक चेंडू 2 धावांची गरज. कट केलाय चेंडू जातोय घोष अंकित क्षेत्रामध्ये. एका धावेने विजय ठरलाय तो म्हणजे संघ सलतेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार अतुल तर आलेला आहे टॉस साठी आणि सलतेवाडी संघाचा कर्णधार धावत यायचंय. या मॅचचा हिरो ठरलाय विराज. परंतु आपण करूयात टॉस. कॅप्टन हॅरी प्लीज वेलकम टॉस का बॉस. आदरणीय साहिलजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. टॉस का बॉस वरती आहे अतुल चव्हाण. एक धाव किती महत्वाची असते. आज आपण पहिल्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पाहिले गोटील संघ एका धावेने विजय ठरला आणि आज देखील अचानक संघाला देखील एक धाव खूप महागडी पडली आणि खास करून अचानक सावंतवाडी संघाकडून जी पॅडीची विकेट होती ती खूप महागडी ठरली. ती तिसरी धाव धावून घेणं गरजेचं होतं का. जाऊयात. बट वेल परफॉर्म हॅरी. खूप चांगले खेळा. कॉंग्रॅच्युलेशन्स. 2 षटकांचा असेल सामना. टॉस केला जातोय दोन्ही बाजूला. कॅप्टन अतुल आणि हॅरी. मतवाडी संघाचा कॉल आहे. हेड इज अ कॉल. खूप लांबचा प्रवास. एस आणि पडलेला आहे टेल. 2 मिनिटं घेत आहेत परंतु लवकर सांगा. टॉस जिंकलाय सलतेवाडी संघाने. कॅप्टन हरीशने. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. 2 मिनिटं नाहीये. 2 मिनिटापेक्षा कमी वेळ दिला जाईल कारण की सूर्यदेव हा आमचा मित्र नाही. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय टीम सलतेवाडीने. लाईनअप मध्ये संघ एंट्री करतोय. रोनाल्डो स्वतः विराज या मॅचचा हिरो ठरलाय. तो करतोय टीमला लीड. त्याच्याबरोबर शैलेश संपूर्ण सेट. सलतेवाडीचा सिम्बा अक्षय सलते आणि त्याच्यानंतर कॅप्टन हॅरी पॉटर. टीम मत्रेवाडी अतुल चव्हाण बॅटिंग करायचे तुम्हाला. आपण लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 2 षटकांचा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीतील सामना. कुठे जाऊ नका. GTC लाईव्ह वरती जोडून राहा. आमचे कॅमेरामॅन सज्ज आहेत. कॅमेरामॅनना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सुशील पाटील आणि टीम नेहमीच तुमच्या सेवेसाठी तत्पर. पाहूया ही मॅच आणि घ्या मॅचचा आनंद. धन्यवाद. श्री मंगलमूर्ती चषक 2025 दुसऱ्या गटातील ही फायनल मधली मॅच. धन्यवाद.